यावर्षी 29 जुलै 2025 वार मंगळवार या दिवशी नागपंचमी आलेली आहे। नागपंचमीची घरच्या घरी पूजा करण्यासाठी हा नागपंचमीचा कागद आपल्याला लागतो, जो तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे पूजा साहित्याचं दुकान असेल तिथे इझिली तुम्हाला 10-15 रुपयांना हा कागद मिळून जातो। देवघरासमोर किंवा तुमच्या घरामध्ये जिथे कुठे मोकळी जागा आहे तिथे तुम्ही ही पूजा करू शकता। पूजा करण्यासाठी एखादा चौरंग किंवा पाट मांडावा, सभोवताली रांगोळी काढून घ्यायची आहे, त्या पाटावर किंवा चौरंगावर वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि जो नागपंचमीचा आपण कागद आणलेला आहे तो तिथे भिंतीला चिकटवून घ्यायचा किंवा एखाद्या पॅडला लावून तुम्ही उभा केला भिंतीला टेकून तरी सुद्धा चालतं। नागपंचमीची पूजा करण्याची पद्धत तुमच्या भागानुसार शहरानुसार वेगवेगळी असू शकते। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने पूजा करायला सांगतेय किंवा अजून कोणत्या व्हिडिओमध्ये तुम्ही कशा पद्धतीने पूजा करायची ही ऐकताय आणि त्या पद्धतीने पूजा करण्याच्या पूर्वी तुम्ही तुमच्या घराण्यामध्ये पूर्वीपासून परंपरागत पिढ्यानपिढ्या तुमच्या इथे कशी पूजा केली जाते ती तुमच्या घरातील मोठ्या मंडळींकडून जाणून घ्या। आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा ज्या असतात त्या आपण जाणून घेणं, त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं, त्याचप्रमाणे सणवार आपण साजरे करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं। त्यामुळे तुमच्या घराण्यातील रूढी परंपरेप्रमाणेच तुम्ही हे जे सगळे सणवार असतात ते साजरे करण्याचा प्रयत्न करा। पण जर का कोणी सांगणार नसेल तर मात्र तुम्ही या पद्धतीने करू शकता किंवा एक नॉलेज म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण ग्रहण करू शकतो। कोणत्याही पूजेची सुरुवात दीपपूजनाने आणि गणेशाच्या पूजेने होते, त्यामुळे सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे, दिव्याचं पूजन करायचं, हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या, दिव्याला नमस्कार करायचा। त्यानंतर गणपती बाप्पा स्वरूप एक सुपारी घ्यायची किंवा तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती घेतली तरी सुद्धा चालेल आणि त्याचं पूजन करून घ्यायचं आहे। आता नागपंचमीची जी पूजा आहे ती जेवढ्या सकाळी लवकर तुम्ही केली तेवढं उत्तम आहे। नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अगोदर देवपूजा करायची आणि त्यानंतर नागाची पूजा करायची आहे। नाहीतर काय आपले देव पारुशे आणि तुम्ही नागपंचमीची पूजा करताय हे पूर्णपणे चुकीचं आहे। जास्तीत जास्त सकाळी 11:30च्या अगोदर पूजा करण्याचा प्रयत्न करा। गणेशाचं पूजन झाल्यानंतर तांदूळाने तुम्हाला नर, मादी आणि त्यांची 2 पिल्लं अशा पद्धतीने नाग काढून घ्यायचे आहेत। बऱ्याच ठिकाणी 5 नाग सुद्धा काढले जातात, नर, मादी आणि त्यांची 3 पिल्लं, किंवा बऱ्याच ठिकाणी पेनाने कागदावर नाग काढून त्यांचं सुद्धा पूजन केले जातं। या दिवशी लाह्या आणि दुधाचा नैवेद्य नागदेवतेला दाखवला जातो आणि याचंच महत्त्व आहे। त्यानंतर सुरुवातीला गणपतीची, नंतर नागदेवतेची आरती करायची, नागपंचमीची कहाणी ऐकायची आणि भावाचा उपवास हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी धरायचा असतो आणि नागपंचमीच्या दिवशी तो सोडायचा असतो। अनंतादी नागेभ्यो नमः हा मंत्र म्हणायचा आहे।